काय आणशील मारा तू? जाम का? जाम. टाटा ऋतू, लवकर घरी ये जा. हा. तर नमस्कार सगळ्याला. आज आम्ही करणार आहे तुरीची भाजी. आज मी गेला चक्कर मारलं वावरामध्ये, म्हणजे आडलाईट डावला करतील ते बघा. अशा काही शेंगा आणलेल्या आहे तुरीच्या. म्हटलं आज पहिलीच भाजी आहे, त्याची भाजी करूया आपण. आता पहिले सगळ्या शेंगा शिलून घेते मी, मग दाखवता मग. तर बघा ह्या अशा काही तुरीच्या शेंगा आहे आणि ह्या आपल्या गावरान शेंगा नाही आहे, ह्या आम्ही आता बाजारातून आणलेल्या. आमची पहिलीच भाजी आहे. तर ह्या खूप महाग आहे, आमच्याकडे 30 रुपये पावशेर दिल्या. तुमच्याकडे भेटतात नक्की मला कमेंट करून सांगा काय पावशेर भेटल्या म्हणून. पण आता हिची पहिलीच भाजी आहे, म्हणजे भाजी गोड लागती. पण जशी आपल्या तुरीच्या शेंगा तशी लागत नाही, ही थोडीशी अलगच लागती. आता मी पहिले शिलून घेते आणि याची भाजी करते. तर तुमच्याकडं या शेंगा भेटत्या की ते नक्की सांगा मला, आणि काय किलो भेटतं ते सुद्धा सांगा. आईच्या घरी यायला लागलेल्या, आईच्या घरी चालू आहे भाजी खाण्याची, पण आमची पहिलीच आहे. तर तुम्ही असं एवढी भाजी पुरती का? तर हो, एवढी भाजी म्हणजे आम्ही डाळ वाटून करणार आहे ना, म्हणूनच. आणि कार तू वारात नाही गेला का? नाही, डावलाच केला का? निसता डावलाच केला. आणि पनीरचा फुगा करतो कसा पनीरचा. आम्हाला पनीर केला बघा. तसं आता मी शेंगा शिलते ह्या पुरीच्या पुऱ्या, मग तुम्हाला शेंगा शिलल्यावरती भेटते. ऋतू कुठं चालला? ऋतू कुठं चालला? तू वावरात चालला? वावरात चालला तू? लवकर यायचो. हा, ते खाऊन शी आहे. हा, काय आणशी वावरातून? जाम का? जाम. बर बर जाय. हा, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. तू खाली बस पहिले. खाली बस ना बाळा, खाली बस ना. मारिनो 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 मारिनो. टाटा. हा, टाटा ऋतू, लवकर घरी ये जा. हा, काय करते बाई? शेंगा आणल्या ना पाहिजे बाजारातून. पील जाडे जाडे जाणे त्याची एवढी खास लागत ती भाजी. नाही, आपल्या वारात असता की त्या गावरा नसता. ह्या हाबरेट हा, मग फुगा फुटला का? पाय व सांग मला एखादा फुगा फुटला. काय झालं बा? काय हाव रे, फुगाच फुटून गेला मालकाचा. हा, ती दिदी करू, दिदी करू मग जाय. कुठे पप्पा? पप्पा गेले गाडी घेऊन आला तिकडं कापूस आणायला. इकडे कापूस झाली होती इकडं. बाकी पप्पा आणि खाता तिकडे झाली. पोरी कुठे गेला? पोरी कापसाची झाले ना. आज रविवारी जातो म्हणे, मला जा मग आबाद सुटती. ते म्हणे आम्हाला करम नको जाते, पाठव म्हणे, म्हणून पाठवलं. बरं गेलं घरी सगळं माझं वाजून करतो. आता आजच्या दिवसात तर माझं आता उद्यापासून झाली शाळा सुरू त्यांची. आता सगळ्याची झाली सुरू, सगळेच जाता. मग पाहुणे गेले कोण येते की नाही आपल्याकडे? आता येईल म्हणे. आता काय सांग कधी जातो. दिवाळी झाल्यावर आज महिनाभर दिवाळी असते बाई. आपलं हे काय म्हणता नाग दिवाळीपर्यंत अजून 15 दिवस दिवाळी. अरे अरे पाय हो, कोणाचा बड्डेचा केक आहे तो? बघा मालिकाचा केक. आणि आज मालिकासोबत खेळायला कोणीच नाहीये. सकाळपासून चालू आहे. एकटाच खेळायला काय करता? पुसणाले हाय माहिती आज सोबती. मी आहे त्याला डोकं लावले. दिदे दिदे आज मला सांगायला लागलाय का? आज आहे की रे? अरे थोडस घरी. दादा कुठे गेला? दादा दादा गेला ना आता. पप्पासोबत गेला दादा. पप्पासोबत गेला? हा, सकाळीच म्हणे जातो म्हणे. सकाळी जातो म्हणे. मग त्याची मम्मी म्हणे बडे पप्पासोबत यायचो. मग आता गेला. आता त्याची वाटेल दाण्याची भाजी करते हे की नाही. तर म्हणलं पटकन दिवशी गोळा भाजून घेऊया, कारण की रात्री लाईट आली होती ना, म्हणूनच. दररोज लाईट चालली आमच्या घरची, काय करसाल दररोज जाती. म्हणलं पहिले गोळा भाजून घेऊया आणि वाटून घेऊया, कारण की मग लाईट गेली की अजून मग पाट्यावरती वाटणं पडतो. मग संध्याकाळच्या टायमाला मग ते माणसं घरी येतात, सगळा गोंधळ कालाच होऊन जातो. म्हणून म्हणलं की आपण पहिले एक गोळा काढून घेऊया आणि भुजून घेऊया आणि मिक्सरमध्ये काढून घेऊ आणि मगच
संध्याकाळी आली भाजी करू. मग कसं गोळा काढायला असला की मग टेन्शन नाही राहत ना. रात्री आमच्याकडे 10:30 वाजता लाईट आली. तर पहिले मी चटकन दररोज लाईट एवढी चाय करायला तुम्हाला काय सांग, दररोज लाईट जायची, दररोज सगळी वाढले. आणि आज मी सकाळपासून कोणी 7-10 लाईट गेली आणि 7-10 आली. काय करता 5 तास जाती, 10-10 मिनिटं जाती. आणि मग कसं भाजी ती गॅसवरती आणि पोळ्याला घेत आपण चुल्यावर करू शकतो गरम करून. कारण की संध्याकाळी थोडी थंडीच वाजते ना, मग माणसाला बी चुल्या बसता बसता जेवण करतात. तर मला पहिले गोळा बसून घेते, मिक्सरमध्ये गोळा काढून घेते आणि मग आपले हातपाय धुणं, रुद्राचं तयारी करणं. अजून मग माणसं घरी येतात, त्यांना चहा पाणी खूप टाइम जातो अशा बोला ताल्यामध्ये. मला पहिले आता गोळा भुजून घेते. आता इथे नसते वावरातून आधी खाली त्यांच्या बळाखी त्यांचं वावरताच गेले ते. आणि कडून जास्त काही लांब नाही ना, ते पहिले इकडे गेली गिरीच्या वारामध्ये. त्या वारात त्यांनी काही कापकूप केलं, म्हणजे आम्हाला मक्का पेरणं येतं. आणि मग तिथून आल्याच्यानंतर मग इकडे गेले. पहिले पटकनचे गोळा भुजून घेऊ. आणि आज तुम्हाला शांत वातावरण वाटत असेल तर पोरी सुद्धा आज वारात झाले आबाची आजीची करंजीक म्हणून. तर आपल्या मिरच्या मस्त भुजालेल्या आहे बघा, झालेल्या मस्त भाजी बसत्या. दाणे टाकून घ्या अजून. थोडीशी मस्त कच्ची राहते म्हणजे वर वगैरे आपण. बाकी या दाण्याची भाजी एकदम मस्त होती. आणि जर का तुम्हाला याची रेसिपी पाहिजे अशी भाजी कशी करता तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की करून दाखवेन. आणि कशी लागते ते सुद्धा सांगेन. आणि तर खूप सारे पदार्थ होता, म्हणजे कचोरी म्हणा, समोसे सुद्धा होता, कचोरी होती, धपाटं होतं, अजून दाणे वाटेल दाणे होता, सगळे दाणे होता, दाणे शेरण्या होता, वांगे दाणे होता, कोरडी चटणी सुद्धा होती. जसे म्हणजे ते खूप सारे प्रकारे. आणि आमच्याकडे कसं असतं, हे दाणे आले की आम्हाला भाजीचं टेन्शनच राहत नाही, कारण की आमच्याकडे सगळ्याला तुरी दाणे भाजी खूप आवडती. तर सगळे भुजून घेतलं आणि मस्त खरपूस, म्हणजे दाणे जेवढं भुजू तेवढी भाजी चांगली होती ना, म्हणून मस्त थोडंसं तेल टाकलं एकदम मस्त भाजी होती ती. म्हणजे भाजायला होते मस्त ते, आणि भाजी सुद्धा एकदम चवदार लागते. आणि थंडीची या भाजी खायची मजा खूपच मस्त असते. आणि ताज्या तरी ह्या शेंगा आपल्या हायब्रिड आहे, गावरान शेंगा असते, त्याची भाजी खूपच मस्त लागते. तर आता अजून आमच्या वारात सध्या फुलं लागलेले, तरी अजून महिनाभर काही शेंगा येत नाही घरच्या वारामध्ये. त्या आले की मला नक्की दाखवूनच कशी भाजी करता, काय करता म्हणून. आणि जर कधी पाय नाही याची भाजी कशी करता तर मग शुक्रवारी शेंगा आणली की डबल तुम्हाला करून दाखवेन. पण आता सध्या भाजी नाही करत, कारण की आता म्हणजे लवकर भाजी ना, गरम भाजी गोड लागते. तर मी व्हिडिओ करून ठेवीन आणि मग तुम्हाला दाखवेन. पण सध्या आता याची भाजी करणार नाही मी, कारण की आता याची पहिले गोळा काढून ठेवते मी. आणि मग माणसं घरी आली भाजी केली लगेच पोळ्या करायला बसतात माणसं, जेवण करता गरम गरम, म्हणून म्हणलं. आणि तुम्ही ना याची भाजी खाल्ली की ते सुद्धा सांगा मला, आणि कशी लागते ते सांगा. आमच्याकडे तुरीची दाण्याची भाजी म्हणतात. आणि आपल्या आते आहे की आतेच्या गावाकडे सोले म्हणतात, तुरीचे सोले. तर बघा दाणे किती मस्त भुजाले आपले, एकदम मस्त. तर आता आपले दाणे सुद्धा भुजलेले. आता मी हा मिक्सरमध्ये पटकनची गोळा काढून घेते, कारण की अजून लाईट कधी गेली ना तर अजून चक्कर पडेल मला, कारण की अजून पाट्यावर जाणं पडेल. पाटा आमच्या खाली आहे, त्याला खूप धुणं धाणं पडतं. आणि रात्री टायमाला नको वाटते चुकाट्याचा खाली. तर आता दाणे भुजलेले आपले, पटकन तशी जाते मिक्सरमध्ये गोळा काढते. तर आजचा व्हिडिओ एवढाच, जास्त मोठा व्हिडिओ नाही करत मी आज, कारण की आज रेसिपी दाखवून तुम्हाला पण म्हणलं जाऊ द्या. आता ह्याची संध्याकाळी भाजी करू. आणि रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये वाटला थोडा शूट घेऊन घेईन मी. आता दाणे हे तर भुजून घ्यायले आपण. आता त्यात काही सोपी रेसिपी आहे. टमाटर सांबार, हिरव्या मिरच्या, दाणे, तेल, मीठ, हळद, जिरं, एवढा मसाला पाहिजे. आणि आपला गरम मसाला, बस एवढं असते. भाजी अशी होती की तुम्हाला काय सांगा, झणझणीत मस्त भाजी होती की तुम्हाला काय सांगा. आणि तुम्ही खाल्ली असणारे ते कोणी कोणी समजा शहरात सुद्धा भेटतात शेंगा, पण सहसा गावरान शेंगा भेटत नाही शहरामध्ये, हायब्रिडच भेटतात. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा करा, व्हिडिओ एवढाच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नवीन कोणी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पासून फॉलो करा. आणि आपल्या फेसबुकवर आपल्या सपोर्टची गरज आहे, नक्की जाऊन फॉलो करा, कारण की व्हिडिओ खूप जण पाहतात पण फॉलो कोणीच करत नाही, म्हणून नक्की फॉलो करा. तर चला सगळ्यांना जय महाराष्ट्र.